नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नागराज प्रियाच्या मोबाईल मधला तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ चोरण्यासाठी प्रियाच्या घरी जाण्याचा प्लॅनिंग करत असतो. परंतु प्रियाच्या घरी जाऊन तो मोबाईल मिळवायचा कसा, तर आता मैनावतीच्या मदतीने मैनावतीलाच ब्लॅकमेल करत कशा प्रकारे नागराज तिचा तो मोबाईल मिळवणार आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा प्रियाच्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट होणार तेव्हा नागराज कशा प्रकारे विजयाची मूर्त धमकवणार आहे, साजरी कर प्रियाची वाट लागणार आहे. तर इथे सुमनकडून नागराजच्या बाबतीतलं मोठं सत्य कशा प्रकारे अर्जुनला समजणार आणि हे सत्य जेव्हा अर्जुनला समजणार तेव्हा नेमकं पुढे काय घडणार आहे. आणि अर्जुनला जेव्हा नागराज सत्य समजणार तेव्हा सगळ्या सत्याचा उलगडा अर्जुन समोर आता होणार की नेमके कलावती, महिनावती आणि बाकीचे सगळे कोण आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर येणार आणि नेमकं पुढे काय घडणार आहे हे आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सगळेजण दिवाळीच्या निमित्ताने घरात जमलेले असतात आणि सगळेजण काय करायचं हे ठरवत असतानाच आता नागराज आणि महिप्तच मात्र वेगळंच प्लॅनिंग सुरू असतं. जोफकर हा नागराजने बोलावलेला असतो प्रियाच्या मोबाईल मधला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी. तो चक्कर आता सांगतो की आपल्याला जर तिचा मोबाईल मिळाला तर मात्र नक्कीच काहीतरी होऊ शकतं, कारण की प्रिया त्या लिंकवरती ती क्लिक करत नसल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. म्हणूनच आता प्रिया ठरवते की काही आपल्याला फ्रॉड असल्यामुळे त्यावर लिंकवर क्लिक करू नये. परंतु नागराज म्हणतो की जर तो मोबाईल आता मिळवलात, पण तो मिळवायचा कसा. आता महिप्तम म्हणतो की नागराज शेठ, तुम्ही बघा आता काय करायचं ते, तो मोबाईल आपल्याला काही करून मिळवलाच पाहिजे. मग कर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही तो मोबाईल मिळाला ना की माझ्याकडे द्या, म्हणजे कसं आहे ना, मोबाईल मधून आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल. आता नागराज हा म्हणतो की आता पण कसं त्या घरात जायचं, तरी कसं सगळेजण दिवाळी निमित्त जमलेले तर आहेत, पण मला तो मोबाईल कसा मिळेल याचा प्रश्न आता तिला पडलेला असतो. आणि त्यानंतर मग तो मोबाईल हाकर सांगतो की मी वाटल्यास तर तिथे तुम्ही जाल, तिथे बाहेरच उभा आहे, तुम्ही पटकन माझ्याकडे मोबाईल आणून द्या. त्या मोबाईल मधला व्हिडिओ जो आहे तो डिलीट करण्याची जबाबदारी आहे ती पूर्णपणे माझी आहे, तुम्ही फक्त ते करा. असं म्हटल्यावर आता इथे नागराज म्हणतो की बरं ठीक आहे, चल आपण आता एक प्लॅनिंग करूया. म्हणूनच तो ठरवतो की आपण आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर शोधून काढूया. आणि मग नागराज म्हणतो की आता करायचं तर काय. महिप्त म्हणतो की चालवा, काहीतरी डोक चालवा, त्याशिवाय आपल्याला काही मिळू शकणार नाही. आता त्याला नागराज म्हणतो की एक काम करूया आपण, तो जो व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ ना मी आता मिळवतोच, म्हणजे मी जातो त्यांच्या घरी आणि कलावती मैनावती आहे ना त्या महिनावतीला भेटतो. म्हणजे कसं आहे ना, तो व्हिडिओ आपल्याला जेव्हा एकदा की मिळाला ना, मी सगळं टेन्शन मिटून जाईल आणि तो मोबाईलही सापडला पाहिजे. त्यासाठी मला मैनावतीची हेल्प घेतली पाहिजे, जेणेकरून त्या हेल्पनेच मला काहीतरी करता येईल. असं म्हणून आता इथे नागराज त्या मुलासह अन्नपूर्ण निवासाच्या बाहेर येऊन उभा राहिलेला असतो. आणि मग साहिली पूर्णपणे घाबरलेली असते की आता नेमकं करायचं तरी काय, कारण इकडे सगळेजण गेम्स मध्ये बिझी असतात. परंतु प्रियाचा जो काही गेम असतो तो पूर्णपणे प्रतिमाहत्याच्या विरुद्धात असतो, म्हणजेच प्रतिमाचे आणि सायलीचे. तर इकडे प्रियाचे आणि त्या मैनावतीचे दोघांचेही गुण मिळत असतात. त्यामुळे काय करायचं हे तिला काहीच कळत नसतं. त्यातच आता प्रिया विचार करते की किती काय झालं तरीही मला आता कळून देता कामा नये, कारण की जर यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. त्याच वेळेला इथे आता महिप्त म्हणत असतो की नागराज शीट, निघा लवकर, काहीतरी तुम्हाला केलंच पाहिजे. तिकडे जाऊन त्याची सुंदरीचा म्हणजेच त्या रियाचा मोबाईल मिळवा आणि तो मोबाईल जोपर्यंत मिळणार नाही ना तोपर्यंत तिकडच्या काही गोष्टी म्हणजेच ती सूत्र आपल्या हातात येणार नाहीत.
आणि तो व्हिडिओ एकदा की तिच्या मोबाईलमधून डिलीट झाला ना की मग आपल्याला काही तो बॉम्ब फोडता येईल. नागराजही आता महिप्तकडून निघतो. तो आता अन्नपूर्ण निवासमध्ये आलेला असतो. सगळेजण अगदी मजेशीर असतात. त्याच वेळेला तो ठरवतो की जाऊन मला आता मैनावतीला भेटलं पाहिजे. पण अचानक मी गेलो तर मला डाऊट येईल. माझ्यावरती हे ठोकळे डाऊट घेतील. त्यामुळे तो ठरवतो की मी आता सुमन बरोबर जातो, जेणेकरून मी सुमन बरोबर गेलो ना की कितीही काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेज करता येतील. म्हणूनच मग आता तो सुमन बरोबर निघतो आणि सुमनला सांगतो की आपण एक काम करूया, आपण आता अन्नपूर्णा निवासमध्ये जाऊया, म्हणजेच दादा आणि बहिणी तिकडेच गेलेत ना, तर आपण सगळेजण गेलो तर खरंच खूप बरं वाटेल त्यांना. आणि म्हणे पूर्णा आजी पण आल्यात, त्यामुळे आपण तिकडे जाऊया म्हणजे सगळ्यांना आनंद होईल, असं आता तो विचार करतो. आणि सुमनलाही खरंतर ते बरंच वाटतं की ठीक आहे आपण जाऊया, म्हणजे कसंही त्यांनाही बरं वाटेल. आता सुमन पण इतका विचार करतोय सगळ्यांच्या यामुळे जरा तर थोडं तिला विचित्र वाटत असतं, परंतु ती ठरवते की नाही, जर इतकंच चांगलं असेल तर नक्कीच आपण काहीतरी करू शकतो. तेवढ्यातच आता सुमनला तो म्हणतो की तू छान तयार हो, आपण जाऊया, असं म्हणून आता तो तिला जाय म्हणजे त्या जाण्यासाठी तयार करतो. पण इथे मैनावती मात्र जास्तच आनंदात असते, कारण की तिला माहीत असतं की इथे आता या साहिलीचा जरी हार माझ्या हाती लागला नाही तर या प्रियाचा म्हणजेच तन्वीचा तरी हार माझ्या हाती नक्कीच लागेल, म्हणजे काहीतरी होऊ शकतं, असं ते दोघंजण म्हणजेच मैनाबाई आणि सदाशिव लोखंडे दोघजणही प्लॅनिंग करत असतात. आणि ती प्लॅनिंग सुरू असताना आता त्या प्रियाचाही हार त्यांना पळवायचा असतो खरंतर, पण कसं करायचं, काय करायचं याचं सगळं प्लॅनिंग तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं. नंतर मग नागराज हा म्हणतो की चल सुमन, आपल्याला लवकरात लवकर निघावं लागेल. मग ते दोघेही निघतात आणि नागराज तिथे येतो. तेव्हा नागराजला पाहिल्यावर सगळ्यांना खरंतर आश्चर्य वाटतं की आज चक्क नागराज इथे कसा काय आला. तेव्हा तो म्हणतो की मला समजलं सुमनकडून की पूर्णाजी आल्यात, म्हणूनच मी इथे आलोय. मग तो तिला नमस्कार वगैरे करतो आणि सगळ्यांना म्हणजे दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि तिथेच उभा असतो. मग अर्जुनलाही जरा कळत नसतं, म्हणजे आज अचानक नागराज काका कसा काय आला, नक्की अशी काय गोष्ट असेल ज्यामुळे तो आलाय. तर रविराजलाही बरं वाटतं की चला नागराज थोडा तरी माणसांमध्ये आहे, म्हणजे तो आज पहिल्यांदा इथे आलाय घरी, म्हणून सगळेजण खूपच खुश असतात. आता सायली पण नागराजला वगैरे बोलवते, सुमनला, म्हणजे सगळं काही छान गप्पा मारत बसलेली असते. पण महिप्तच वाक्य त्याला आठवत असतं की सगळे जेव्हा तुला बिझी दिसलीस त्याच वेळेला तुला काहीतरी करावं लागेल आता, असं म्हणत असताना तेवढ्यातच सुमन ही सगळ्यांशी गप्पा मारण्यात बिझी असते आणि नागराज हा मैनावतीच्या इथे जातो, जिथे लोखंडे आणि मैनावती दोघजणही असतात. आता त्यांना पाहिल्यानंतर लगेचच तो म्हणतो की मी तुम्हाला चांगलंच ओळखतो. तेव्हा मैनावती म्हणते की म्हणजे आम्ही तर तुम्हाला ओळखलेलं नाहीये. मग तो म्हणतो की हो, मी ओळखले तुम्हाला, कारण तुम्ही लोखंडे फॅमिली बरोबर ना, आणि तुम्ही इथे असं तुमचं श्रद्धा टेलर्स नावाचं दुकान आहे आणि तुम्हाला 5 मुली आहेत की नाही, बरोबर एक मुलगी तुमच्या बरोबर राहत नाही. अशी सगळी हिस्ट्री आता नागराज त्यांना बोलून दाखवतो आणि त्यांच्या बोलण्यामुळे आता आणखीनच त्या घाबरलेल्या असतात की म्हणजे या माणसाला आमच्याबद्दल कसं काय माहिती. आता लोखंडे फॅमिली पूर्णपणे घाबरते आणि नंतर नागराज म्हणतो की तुम्ही इथे आलात ना, तेही तुम्ही कोणत्या हेतुस्तव आला हे आम्हाला सगळं काही चांगलं माहिती. आणि इथे तुम्ही ज्या मुलीची आई म्हणून इथे राहताय, तिचे वडील म्हणून तुम्ही इथे राहताय, ती तुमची मुलगी नाहीच मुळात. असं ऐकल्यानंतर आता मैनावतीला खूपच धक्का बसतो, म्हणजे हे सगळं या माणसाला कसं काय माहिती आमच्याबद्दल याची भीती आता त्यांना वाटत असते आणि त्यामुळे ते खूपच जास्त आता घाबरलेले असतात. तर इथे आता सुमन ही समजावत असते की म्हणजेच प्रतिमा आणि यांच्याशी
ती गप्पा मारत असते. त्यावेळेला खरंतर प्रतिमालाही कळत नाही की म्हणजे नागराज हा त्यांच्याशी काय बोलायला बरं गेलं असेल. म्हणजे इतक्या दिवसानंतर अचानक नागराज हा सायलीच्या आई वडिलांशी. तेव्हा मग सुमन म्हणते की हो म्हणजे यांनी अर्जुनला वगैरे ओळख करून दिली असेल म्हणून ते गप्पा मारत बसले असतील. असं सगळेजण खरंतर बोलत असतात. परंतु इथे विषय हा दुसरा सुरू असतो. नागराजने चांगलीच त्यांना धमकी दिलेली असते आणि त्या बदल्यात मला प्रियाचा जो फोन आहे तो आणून द्यायचा आहे, कारण तुमची प्रिया आहे तीच उलटी आहे आणि त्याचबरोबर तुम्ही तिथे आईवडील नक्की काय काय करू शकता हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही आता जराही न थांबता जो तिचा फोन आहे तो मला येऊन द्यायचा आहे, असं नागराज तिला धमकी देतो. आणि म्हणूनच आता मैनावतीच्या हातात काहीच उरलेलं नसतं. ती ठरवते की ठीक आहे, तुम्ही सांगताय तर मी देते, कारण की जर नागराजने तोंड उघडलं की मी यांची म्हणजे साहिलीची आई मी नाही, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. ते मला पोलिसातही देऊ शकतात. त्यामुळे आता तिला खूपच भीती वाटत असते. त्यानंतर मग हे सगळं घडत असताना अर्जुन मात्र त्याला काहीच माहीत नसतं, कुठेच काही. त्याच लक्ष फक्त सायली आणि घराघरात आल्याकडे त्याच पूर्णपणे लक्ष असतं. तर इथे सुमन आणि अर्जुन दोघजण उभे असतात. तेवढ्यातच नागराज हा जो मैनावतीने दिलेला फोन असतो तो फोन पटकन त्या हॅकर मुलाकडे घेऊन जातो आणि तो मुलगा कस्तरी त्या मोबाईल मधला व्हिडिओ हा डिलीट करून टाकतो आणि फोन पुन्हा मैनावतीकडे तिच्या ताब्यात दिला जातो. नंतर हे सगळं होत असताना नागराज हा बाहेर पडतो आणि फोन मैनावतीकडे तसाच देऊन तो निघून गेलेला असतो. या सगळ्या गडबडीमध्ये आता खरंतर सुमनचं लक्ष नागराजकडे असते की नक्की काय चाललंय. आता सुमन ही नागराजच्या मागे मागे पळत जाते की थांबा म्हणून आणि तिला घरी खरंतर घेऊन जायचं असतं. परंतु तिथे नागराज थांबत नाही. तो पटकन तिथून पळ काढतो, कारण की त्याला ते सगळी गोष्ट जाऊन महिपतला जाऊन भेटायची असते. म्हणून हे सगळं तो आता करत नाही. तो निघून जातो आणि त्याच वेळेला खरंतर सुमनला धक्काच बसतो की नक्की नागराज असते का बघतायत, यांना काय झालंय. तेव्हा अर्जुन हा सुमनकडे बघत असतो. तो विचारतो की सुमन काकू काय झालंय, म्हणजे तुशी इथे दरवाजात का उभी आहेस. तेव्हा सुमन जरा अशी गोंधळल्यासारखी वाटते. तेव्हा अर्जुन विचारतो की काय झालं नक्की. तेव्हा सुमन म्हणते की अर्जुन, अरे खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आता हे मला घरी सोडणार होते आणि इथे बराच वेळ आपण थांबूया असंही म्हणाले मला, परंतु अचानकच निघून गेले. काहीच मला कळत नाहीये. तेव्हा मग तो म्हणतो की कदाचित काहीतरी काम आल असेल म्हणून निघून गेले असतील नागराजश काका. तेव्हा सुमन म्हणते की नाही, मला तरी असं वाटत नाहीये. तेव्हा आता खरंतर सुमनला काळजीमध्ये बघून अर्जुनला जरास टेन्शन आलेलं असतं. आता सुमन ही अर्जुनला काहीतरी सांगायला जाते. अर्जुनला ती म्हणते की अर्जुन, मी तुला एक गोष्ट सांगू का. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, सांग ना काय झालंय. तेव्हा तर सुमन आणि अर्जुन दोघे जणही बाजूला जातात. तेव्हा सुमन त्याला म्हणते की हे मला वाटतंय की नक्कीच महिप्तकडे गेलेले असणार. तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. तो म्हणतो की महिप्त म्हणजे महिप्त शिकरे. तेव्हा ती म्हणते की हो, नागराज आणि महिप्त यांचे खरंच अजून त्यांची मैत्री आहे आणि त्यामुळे ते तिथे गेले असतील अशी मला दाट शक्यता आहे. तेव्हा मग अर्जुनलाही धक्काच बसतो की नागराज काकाने महिप्तशी कशाला मैत्री केली. तेव्हा मग ती म्हणते की मी त्यांना तेच समजवते की तन्वीच्या बाबतीत बघितलं ना कसं झालं, म्हणजेच ती जेलमध्ये जाऊन आली आणि आता यांनी महिप्त बरोबर मैत्री केली. त्यामुळे मला तर खरंच खूप राग येतोय, परंतु हे ऐकायलाच तयार नाहीयेत. मी यांना समजवलं की महिप्त चिकित्रे बरोबरची मैत्री तुम्हाला मागात पडू शकते. तो माणूस काही चांगला नाहीये, परंतु तरीही ऐकलेलं नाहीये. मग आता हे सगळं झाल्यानंतर अर्जुनलाही धक्काच बसतो. म्हणजे हे सगळं कसं काय घडवलं. महिप्त शिखरे बरोबरची मैत्री म्हणजेच नागराज काकांनी का बरं ठेवली असेल आणि त्यानंतर
हे सगळं घडत असताना धावत धावत नागराज हा महिप्तकडे आलेला असतो आणि आपलं काम पत्ते झालं हे सगळं त्याला तो सांगतो. आता हे ऐकल्यानंतर महिप्तला अगदी आनंदच होतो आणि तो अगदी आनंदाने नाचायला लागतो. आणि हे सगळं होत असताना नागराज विचार करतो की बरं झालं आपलं काम पत्ते झालं, म्हणजे आता कितीही काही केलं ना तरीही आपण त्या प्रियाच्या बाबतीत काहीही घडवू शकणार नाही. ती प्रिया आहे ना, ती आपल्याला आता कितीही धमक्या देऊ दे, परंतु तिच्याकडचा जो आपला व्हिडिओ होता तो व्हिडिओ डिलीट झालाय, त्यामुळे किती काही झालं ना तरीही ती आता आपल्या बाबतीत काही चुकीचं वागू शकणार नाहीये. आणि आपले सगळे तिच्या मोबाईलमध्ये जे पुरावे होते ते सगळे पुरावे आता नष्ट झालेत. त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाहीये. आता आपण एकदम मस्त आपल्या मनाचे राजे झाले. आपण उलट ती तन्वी नाहीये हे सगळ्या घरासमोर रिव्हील करू शकतो. आणि असं सांगितल्यामुळे इथे नागराज आणि महिप्त दोघेही पुन्हा आनंदाने नाचायला लागतात. कारण की प्रिया ज्या गोष्टीमुळे त्यांना ब्लॅकमेल करत होती तीच गोष्ट आता नाहीशी झाली आहे. त्यामुळे त्यांना आनंद तर खूपच झालेला असतो. तर इथे प्रियाही या सगळ्या गोष्टीत म्हणजेच घरात आनंद झालाय त्यामुळे दुखत असते. म्हणजे तिला सगळ्यांचा आनंद बघवत नसतो, परंतु अचानक इकडे नागोबा म्हणजेच नागराज कसा खायला याचा विचार ती करत असते. ती विचार करते की नक्कीच याच्याना काहीतरी प्लॅन असणार आहे. नागराज असा सहजासहजी घरात आला नसणार ते, पण या वेड्या सुमन काकूला घेऊन त्याचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार असा ती विचार करत असते. आणि त्याचबरोबर आता प्रिया म्हणते की नाही, मला ना काहीतरी केलं पाहिजे. याच्या डोक्यात नक्की काय प्लॅनिंग शिजत होतं ते मला शोधून काढलं पाहिजे, नाहीतर हे सगळे मला आता पुन्हा काहीतरी संकटात अडकवून ठेवतील. त्यापेक्षा मी काहीतरी करून लवकरात लवकर यातून निसते आणि काहीतरी करते असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. आणि त्यामुळे ती आता तिथेच रूममध्ये येते आणि काहीतरी विचार करत बसलेली असते. आणि हे सगळं होत असताना आता ती तिचा फोन शोधायला लागते. आणि फोन शोधत असताना तिचा फोन कुठेच नसतो. त्यामुळे ती जराशी गडबडते. ती म्हणते की बापरे, हा माझा फोन गेला. तरी कुठे, अचानक माझा फोन इथेच मी ठेवला होता, मग गेला कुठे. तेवढ्यातच तिला खाली बेडच्या इथे तो फोन दिसतो. तेव्हा मग हे ती म्हणते की अच्छा, मी इथे ठेवला होता हा फोन. म्हणजे तिला जराही संशय नेता मैनावतीने तिच्याचा फोन अगदी व्यवस्थितपणे प्रियाचा फोन व्यवस्थित ठेवून दिलेला असतो. त्यामुळे तिला काहीही वाटत नाही. आणि त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना म्हणजेच नागराजच जे बोलणं हे सुमनकडून ऐकलेलं असतं, तेव्हा अर्जुनला धक्का बसतो. नागराजबद्दल सुमन सांगते की अर्जुन, अरे तू त्या म्हणजे जी ड्रेस शिवायला दिलास तो पत्ताही मला यांनीच दिला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की म्हणजे तू कुठलाही ड्रेस तुझ्या अगोदर शिवला नव्हतास का त्या टेलर्सकडून, म्हणजेच सायलीच्या आई वडिलांकडून. तेव्हा ती म्हणते की नाही रे बाबा, मी ड्रेस वगैरे कुठे शिवला हल्लीकडे, कुठे माझं शिवण वगैरे म्हणजे आईकडे असायची तिथे पूर्वी ना आधी ते शिवायची, नंतर असे मी कोणतेही ड्रेस वगैरे शिवलेले नाहीत. मी तर साडीच घालायचे. तेव्हा मग असं म्हटल्यानंतर हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाला धक्काच बसतो. म्हणजे अचानक मला या श्रद्धा टेलरकडे म्हणजेच लोखंडे फॅमिलीकडे पाठवण्याचा नागराज काकाचा नेमका कोणता प्लॅन होता? का नक्की त्याच्या मनात काय होतं? म्हणजे सायलीचे आई बाबा म्हणून यांनी मला मुद्दाम यांना इंट्रोड्यूस करून दिले का? कारण की सायलीचे आई बाबा आहे नाहीतच असं खरं तर अर्जुनला दिसतच असतं. कारण त्यांच हे जे काही वागणं आहे ते वागणं पाहून अर्जुनला जरा थोडाफार धक्काच बसलेला असतो. म्हणजे हे नक्की त्यांचं काय चाललंय हे अर्जुनला कळतच नसतं. आणि त्यामुळे सुमन अर्जुनला सगळी काही खबर देते की अर्जुन असं आहे आणि मला टेलर्सबद्दलही काहीतरी डाऊट येतोय की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता अर्जुनला पूर्ण टोटल लागायला लागते की बरोबर, म्हणजे याचा अर्थ काहीतरी नक्कीच पाणी कुठेतरी मुरत. कारण नागराज काका हा प्रत्येक वेळेला प्रत्येक पिक्चरमध्ये मला दिसायचा, परंतु तो महिप्तला
मिळालेला होता हे मला माहीत नव्हतं, पण आता माझ्या लक्षात आलं की महिपची त्याने हातमिळवणी केलेली आहे. याचा अर्थ नक्कीच असा होतो की महिप्त शिखरे बरोबर त्याने नक्कीच काहीतरी करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. म्हणजे महिप्त हा सगळ्या कबरी महिप्तकडे मिळतात, त्या नागराज काकाकडून मिळतात. आणि मग ती म्हणते की अर्जुन, मला यांनी प्रत्येक वेळेला धमकी देऊन ठेवली की तू रविराज भाऊजींना काही सांगायचं नाही, म्हणून मला त्यांनाही काही सांगता येत नाही. आणि खरं तर रविराज भाऊजी हे बिचारे खूप टेन्शनमध्ये असतात. म्हणजे बाकीचे टेन्शन त्यांना इतकं असतं, म्हणजे प्रियाचं, म्हणजे त्यांच्या मुलीचं तन्वीचं, म्हणून मी त्यांना काही सांगत नाही. पण अर्जुन, आज मला रावलं नाही म्हणून मी तुला सगळं काही सत्य सांगून टाकलं. आणि आता जेव्हा मला समजलं की सायरीच्या आई वडिलांनीच तिचा ड्रेस शिवलाय, तेव्हा मात्र मला तुला खरं सांगणं हे भाग वाटलं, म्हणूनच मी तुला सगळं सांगितलं. पण अर्जुन उलट म्हणतो की नाही, अगं तू मला जे काही सांगितलंस ना त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू, कारण की जर तू सांगितलं नसतं तर मला हे कळलंच नसतं की नक्की काय प्रकरण आहे ते. आता अर्जुन म्हणतो की मी स्वतः आता या प्रकरणाचा छडा लावणार, नेमकं काय आहे काय नाही या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आता अर्जुनच्या मनात पक्क असतं की DNA टेस्ट करायची, त्याशिवाय आता काही पर्याय नाही, हे अर्जुनला चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुन ठरवतो की साहिलीची आणि तिच्या आई वडिलांची, महिनावतीची आणि सदाशिव लोखंडीची DNA टेस्ट करायची. तोपर्यंत सत्य काही बाहेर येणार नाही, हे आता त्याच्या पूर्णपणे लक्षात आलेलं असतं. म्हणून आता अर्जुन कोणालाही न सांगता या सगळ्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करतो. आता अर्जुन या सगळ्यामध्ये कशा प्रकारे यशस्वी होणार आहे आणि नागराज आणि महिप्तच भांड तयार जून समोर फुटेल का? आणि महिप्त आता पूर्णपणे फ्री झाल्यामुळे तो प्रियाच सत्य सगळ्या घरासमोर कस आणणार आणि प्रियाला कस ब्लॅकमेल करणार आहे, हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.